सत्ताधाऱ्यांनी त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी जाणून बुजून बदली करण्यात आलेली आहे। कारण की जो नियमित विकास होत होता आणि नेमाने व सर्व पक्षांना सोबत घेऊन सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जो मुख्याधिकारी सर्वांना घेऊन विकास करत होते शहराचा, त्याच्यामध्ये काय म्हणतात सत्ताधाऱ्यांचं काही चलना झालंय, ह्याला कुठं तर अडथळे येत होते। त्यांचा भ्रष्टाचार काय खायला मिळत नाही, ते कसं खावं का नाही ह्याला अडथळा येत होता, म्हणून जाणून बुजून ही बदली करण्यात आलेली आहे। तर ही बदली मोठं प्रश्न आहेत, घरकुलचे काम आहेत, हे सोडून देऊन आता आलेला अधिकारी त्याची बदली नाही तर राहिलं तर काही तर आमचं द्या असलं काही तर चालू आहे शासनाचं। तर आम्ही हे बदली रद्द व्हावं तात्काळ म्हणून उपोषण करायला हवे साखळीवर। इतकं मोठं प्रश्न आहे पाणीचं, लिंबोटी धरणाचं हिर खणलेली बुजून टाकले तिथले आमदार लोकप्रतिनिधी, याची मिटिंग लावून त्याचा काहीतर मार्ग काढावं, हिरला पाणी यावं। लिंबोटी धरणचं ते काहीच झालं नाही तिथं, आणि इथं शहरामध्ये रस्ते खोदून पैप घाललेले आहेत, पाणी तर काही सध्या येणार नाही। त्या मुख्याधिकारी जर राहिलं तर तात्काळ काहीतरी निर्णय घेऊ शकते उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये। आता नवीन जर कोणी मुख्याधिकारी आला त्याला माहीत होण्यामध्ये 2-4 महिने गेले, तर हे शासनानं तात्काळ बदली ऐन वेळेला काय खटकलं कुठं खटकलं हे काही समजतच नाही। अचानकपणे काल संध्याकाळी त्यांची बदली केली, जे की त्यांचा कार्यकाल 1 वर्षाच्या आत झालेला आहे। नियमानुसार कमीत कमी 3 वर्ष काढावं लागतं, तर या गोष्टी काही कळतच नाही। तर आज मजबूरन सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा मार्ग काढले की तात्काळ आपण जोपर्यंत मुख्याधिकारी साहेबांची बदली रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं साखळी उपोषणाला बसणार। दरवेळेस प्रयत्न केले, पण त्यांना न जुमानता माननीय मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना दंड लावले। हा राग मनामध्ये धरून त्यांची बदली करण्यात आली, आणि त्याचप्रमाणे सध्या उदगीर शहरामध्ये घरकुलची कामे हे मोठ्या प्रमाणात चालू आहेत। या आमदारांनी उदगीर शहरासाठी तर काही केलं नाही, पण मागच्या काळामध्ये जे नगराध्यक्ष होते त्यांनी हे सर्व घरकुल मंजूर केलेले आहेत। हे घरकुल मंजूर झाल्यानंतर त्या जे घरकुलवाले आहेत त्यांना साधं चेक देण्यासाठी सुद्धा येथे नगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये 35,000चा चेक देण्यासाठी पूर्ण नगरसेवक जमा होते आणि ते चेक देण्यात येतो। हे सर्व प्रकार थांबण्याचा प्रयत्न भारत राठोड यांनी केला, परंतु हे सर्व येथील सत्ताधाऱ्यांना न पचल्यामुळे याआधी सुद्धा या उदगीर नगर परिषदेमध्ये ISI अधिकारी कापडणी साहेब हे होते, त्यांची सुद्धा बदली करण्यासाठी येथील सत्ताधाऱ्यांनी एक ठराव घेतला आणि त्यांची सुद्धा बदली करण्यात आली। माझं असं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं की उदगीर शहरामध्ये जे सत्ता नगरपालिका भाजपच्या हातामध्ये, आमदार भाजपचं, पंचायत समिती भाजपची, जिल्हा परिषद भाजपची हे असून होऊन सुद्धा आजपर्यंत उदगीर शहरासाठी या सत्ताधाऱ्यांनी काहीच केलेलं नाही, आणि आज आपला दबाव तंत्राचा वापर करून यांनी एका चांगल्या भारत राठोड मुख्याधिकारी यांची बदली केलेली आहे। आणि जर ही बदली तात्काळ रद्द झाली नाही तर आमचे विरोधी पक्षनेते माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्याशी आम्ही संपर्क करून ही बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करू। जर ह्याच्यावर जर सुद्धा बदली झाली नाही तर उदगीर शहर पूर्ण बंद करू। आणि यामध्ये येथील काँग्रेस पक्षाचे गटनेते मंजूरखान पठाण, विजय निटुरे, आमचे राजकुमार भालेराव, नवनाथ गायकवाड, MIMचे शमशुद्दीन जरगर, पाशा मिर्झा, काँग्रेसचे अनिल मुदाळे, काँग्रेस अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष सय्यद जानी व शेख महबूब हे सर्व नगरसेवकांचा याला पाठिंबा आहे। माझी एक अशी मागणी आहे की जर आपल्याला याच्यामध्ये मुख्याधिकाऱ्याबद्दल काही रोष असेल किंवा जे काही असेल, आपण सर्वसाधारण सभेमध्ये याबद्दल विषय मांडावा, त्याबद्दल ठराव घ्यावा आणि पुढील निर्णय करावा। कारण अशी ही जे यांची हुकुमशाही पद्धती आहे
हे उदगीर शहरामध्ये आम्ही चालू देणार नाही। याच्यावर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रस्त्यावर जरी उतरावं लागेल तर त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत।